दादरला पोहोचलोय भाई. गुढीपाडव्याची शॉपिंग करायला आलोय, म्हणजे फुलं वगैरे घ्यायला आलोय. तर बघूया कुठे गेली. ही आमची प्रियंका. आज आम्ही करणार आहोत गुढीपाडव्याची शॉपिंग, म्हणजे फुलं वगैरे. आणि दादरमध्ये बसलेच आहेत लोक. तर मग काय असं बंद नाहीये, एवढं बंद म्हणजे आहेत, लोक आहेत, असं काय नाहीये. अकाउंटमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करा दी एके ब्लॉगला आणि तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सला पाठवा. तर बघूया की आजचा ब्लॉग किती इंटरेस्टिंग होतोय आमच्या प्रियंका बरोबर. सबस्क्राईब ती जरा इंट्रोवर्ट आहे सध्या, तरी होईल ती. तर आता बघूया, पुढे चाललो आता आम्ही. गर्दी आहे, काय बोलते, गर्दी आहे पुढे अजून आहे. पुढे अजून आहे. जर तुम्ही इकडे येतात तर भाई मोबाईल फोन वगैरे वॉलेट वगैरे सांभाळून. बघूया पुढे जाऊन. हा बघा धक्का मारतो. 160 रुपये किलो. गर्दी आहे, छान गर्दी. सब चलेगा भाई, सब चलेगा आज. चढा 20 रुपये, कडुलिंब 20 रुपये भाई. लुटतात भाई, लुटतात. हा इथं डेलीवाला भैया आहे. हारवाला म्हणजे हारवाले काका आहेत तिचे डेलीचे. त्यांच्याकडून नक्कीच हार घ्या. फेक रिएक्शन करते. आम्ही ते 20 रुपयाचंच घेतो, कारण की सगळीकडे 20 रुपयालाच भेटतं. खूप दिवसानंतर आलं, खूप दिवसानंतर. मोठं भेटतं. मला थैली दिली आहे बाई, थैली दिली आहे. प्लीज ह्याच्याकडे या. आणि नुसतं बागेत दिली. म्हणजे आम्ही दुसरीकडे मागणार होतो. एक थैली दिली, आता दुसरी थैली कशी मागणार, म्हणून मी म्हटलं की मी दुसरीकडे मागतो. तर ही त्याला बोलते की भैया अजून एक थैली दे ना. असं भारी. पण मला दादर आवडतं. आता पुढे जाऊ, बघूया काय घ्यायचंय. गर्दी फटते आहे. काका पण भडकलेत. काका बोलतात की नुसतं कमवतात लोक, हे आपलेच लोक आहेत, अजून कोण आहेत. गर्दी बघा तुम्ही, गर्दी सगळंच राहतं. आठवतच नाही गर्दी. ही काल येणार होती, पण ही झोपून गेली घरी. आणि आता नाही ते मागणे गोष्टी घेत. 100 रुपये मीटर हे घेते. काय घेते ते, हार घेते. मग काका बोलले नाही, आमच्या बोरिवलीमध्ये 60 रुपये भेटतं. कुठे जाणार? काका आता आम्ही बोरिवलीमध्ये कसं जाणार, तुम्ही पण आलात तर दादरला. आम्ही काय बोललो, आई ना ती समोर उभी आहे, ती तिला गणित शिकवते. तिला काय कळत नाही, त्याच्यामध्ये मला पण नाही कळत आहे की 50ला 6, 50ला 5 घेते. म्हटलं हो काकी द्या आता. तर ती दुसरी बाई तिची असं, हो तुला लय माहिती म्हणून तू हार विकतेस. म्हटलं बाई आता इथे लफडा होणार आहे, लफडे. आता कुठे घ्यायचं, बाई नुसते लफडे होतात दादरला. नहीं देगा ये पूरा 100 रुपये दोगे. नहीं मीटर आएगा. 100 रुपये मीटर, 30 रुपये मीटर. कडुलिंब पण आहे आणि केळा. तुला टाइम आहे का? मला नाही टाइम. मग निघते कोणती. ठीक आहे, जाऊ आपण तिकडे. काकी 1 मीटर द्या. बाईकर असून आम्हाला माहिती आहे की आज पूर्ण इथे भसड असणार आहे, तरी पण आम्ही आजच आलोय. काल आम्हाला वीक ऑफ असून सुद्धा लोक घरी झोपलेले, कंटाळा येत होता, नवरे पण होते त्यांच्या घरी, पण तरी आले नव्हते. आणि आज इकडे फिरतोय आम्ही. म्हणून आळस करायचं नाही. काल आमचा राहुल पण होता घरी, बाईक होती, पण नाही, आम्हाला आराम हवाय. आराम जिंदगीमध्ये झोप येते आम्हाला. काजूची भाजी खाल्ली ना तर झोप आली. सॉरी, काजूची भाजी ना, मटर पनीर बनवलेलं काल, त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचंच विसरलीये. मी कमेंट मध्ये लिहिणार होतो, पण मीठ नाही टाकले. आता आम्ही परत त्या जंग मध्ये लढायला चाललो. इकडून जाऊ आपण. असं वाटतं की कुर्ता घेऊ, पण माझ्याकडे ऑलरेडी 20 कुर्ते आहेत. काश मी माझे कुर्ते सेल करून इकडून असे कुर्ते घेऊ शकलो असतो.
आता आमचं ऑलमोस्ट सगळं झालंय ना, सगळं झालेलं आहे. आता बघू अजून फ्रुट्स वगैरे काय घ्यायचे. पैसे नाहीत पण आमच्याकडे आता. नहीं आहेत भाई 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 आहेत. ये डिल्यूजन में हम लोग चलते जिंदगी में. यही सी पॉझिटिव्हिटी आती है. आता मी बघूया पुढे जाऊ. काय खाणार आहे? खायचंय तुला? मला नाही खायचं, तुला खायचंय का? आम्हा काने करून आहे, त्याचे वडे लय भारी असतात अशी बोलते. त्यांचे वडे चला बघूया मामा कांद्याचे वडे खाऊया आपण. मामा कांदे अरे मला वाटलं हा नाही पाठी घ्यायला नाही खायचं काने. मामा काकाचे वडे कटप काय आलं काय बोलते. भाजी वगैरे एवढी घावीशी वाटतं, सगळं उडून टाकलं. सगळं उडून टाकलं पाहिजे. कसं ना गोरगरिबांच्या पोटावरती पाय देतात आणि मग आमची एक तर सॅलरी वाढत नाही आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला असं यावं लागतं एवढ्या गर्दीमध्ये. गोरगरीब बोलतो, आपण पण गोरगरीबच. आपण गोरगरीबच आहोत भाई, गोरगरीब आहे. हे 20 रुपयाला 20 आहे बारीक मेथी. घेऊ मी घेतो मी बारीक मेथी 20 रुपयाला 20. बाईच तुम्हाला शिकवू शकते. हिने मला शिकवलं की सगळं घ्यायचं आणि बॅगेत टाकायचं, कुंकवायचं, म्हणजे तुटू दे काय करू दे. आणि तिच्यामुळे मी पण पूर्ण बॅगेत ठरलंय मार्केटिंग. भाई मम्मी आज पद्धतशीर खुश होणार आहे. गजरा घेतलाय तिला आणि त्यानंतर तिच्यासाठी बारीक मेथी घेतली आहे, तिला जी आवडते. आता बघूया अजून त्या मार्केटमध्ये काय भेटतंय पुढे. तरी काहीतरी बघितलं काय आलं. नॉट गुड. 10 रुपये भाई, 10 रुपये. बघते बघा घेता 50 रुपये 50. अभी हाथों में लेके जाओगे. वाटाणे बघायचे तुला. आज भाई प्रियंका भाईची आपली मम्मी एकदम खुश. सगळं घेतलं. काकी भारी ऍक्टिंग आहे तुमची चिकन वाली. जवळा हा सुका जवळा खाल्ला नाही खूप दिवस. तो कोकण सारखा बनवतो डाळ भात बरोबर सुका जवळा बिल्ला. ह्याचप्रमाणे दादरमध्ये खूप एक्सप्लोर केलेले मुवमेंट विथ प्रियंकामध्ये खूप मजा आली. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि दादरला येताना पिशवी कॅश कॅरी करत जावा. ओके चला बाय.